नकळत जुळलेली नाती. भाग 3. सागरच्या हातात ती जुनी डायरी आली. त्याच्या बाबांच्या कपाटात लपलेली डायरीचं पहिलं पान उघडताच त्याच्या डोळ्यासमोर शब्द चमकले. जर हे तू वाचत असशील तर मी तुझ्यापासून एक मोठं सत्य लपवलं आहे. त्याच्या बाबांनी लिहिलं होतं की ते सागरचे खरे बाबा नव्हते. क्षणभर सागरच्या पायाखालची जमीनच सरकली. हे खोटं आहे असं तो स्वतःशीच पुटपुटला. पण डायरेक्ट पुढे एक फोटो होता. त्यांच्या आईसोबत उभा राहिलेला एक अनोळखी माणूस आणि त्याच्या हातात लहानसा सागर. सागरच्या डोक्यात हजारो प्रश्न फिरू लागले. रात्र खूप शांत होती. घरात फक्त भिंतीच्या घड्याळाचा आवाज येत होता. सागर अजूनही त्या जुन्या डायरीकडे पाहत बसला होता. त्याच्या शेजारी आजी बसली होती. तिच्या चेहऱ्यावर भीतीचे स्पष्ट दिसत होते. आजी, तुला हे सगळं आधीपासून माहिती होतं का? सागरने थरथरत्या आवाजात विचारले. आजीने डोळे खाली केले. हो बाळा, पण तुझ्या बाबांनी मला शपथ दिली होती. सागरच्या डोळ्यात पाणी आलं. मग खरं काय आहे? आजीने कपाटातून एक जुना लिफाफा काढला. त्यावर सागरच्या बाबांचं नाव होतं. सागरने तो उघडला. हात एक पत्र होतं. सागर, जर तू हे पत्र वाचत असशील तर कदाचित मी या जगात नसेल. मी तुझ्यापासून एक सत्य लपवलं कारण मला तुला गमवायचं नव्हतं. सागरचा श्वास वेगाने चालू लागला. पत्रात पुढे लिहिलं होतं, मी तुझा जन्मदाता बापा नाही, पण तुझ्यावर माझं प्रेम खऱ्या बापापेक्षा कमी कधीच नव्हतं. हे वाचताच आजी रडू लागली. तुझे खरे बाबा एका मोठ्या अपघातात गेले होते तेव्हा तू फक्त 6च महिन्याचा होतास, आजी म्हणाली. सागर पूर्णपणे हादरला. पण पुढची ओळ अजून मोठा धक्का देणारी होती. आणि त्या अपघातामागे आपल्या घरातील एक व्यक्तीच होती. सागर आणि आजी दोघेही एकमेकांकडे पाहू लागले. कारण आता हे फक्त एक सत्य नव्हतं, तर एक वर्षापासून लपलेलं रहस्य होतं. पुढील भागात त्या अपघातातील मागे घरातील व्यक्ती कोण होती हे समजणार आहे. भाग 4 मध्ये पाहू. पुढील भाग नक्की पहा. धन्यवाद.